KKRचा पहिलाच घातक वार. राजस्थान रॉयल्सची टीम आलेली आहे गुडघ्यावरती, परंतु मुंबई इंडियन्सची टीम हादरलेली आहे. पॉईंट टेबलमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. तर IPL 2026च्या हंगामात सलग पराभवाचा धक्का सहन करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने अखेर आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रिंकू सिंग आणि अनुकूल राय या जोडीने अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. या विजयामुळे गुणतालिकेत पॉईंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मुंबई इंडियन्सची आता शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे. या विजयानंतर गुणतालिकेत महत्त्वपूर्ण बदल आपणास पाहायला मिळत आहे. 7 सामन्यानंतर KKRने 1 विजय आणि 1 अनिर्णित सामन्यासह 3 गुण मिळवले आहेत. यामुळे KKRने 10व्या स्थानावरून 9व्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे 5 सामन्यात केवळ 1 विजय मिळवणारा मुंबई इंडियन्स संघ आता 2 गुणांसह थेट तळाला म्हणजेच 10व्या स्थानी फेकला गेला आहे. राजस्थान रॉयल्सचा या हंगामातील दुसरा पराभव ठरला आहे. हा सामना जिंकला असता तर राजस्थानला पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी होती. मात्र या पराभवानंतरही ते 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. पंजाब किंग्स सध्या 11 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. तर मुंबई इंडियन्सची टीम 10व्या स्थानावरती पोहोचलेली आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवल्यामुळे त्यांचे 3 पॉईंट झालेले आहेत आणि कोलकाता नाईट रायडर्सची टीम सध्या 9व्या स्थानावरती आहे आणि राजस्थान रॉयल्सने सलग 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि ते 3ऱ्या क्रमांकावरती आहेत. मुंबई इंडियन्सचा आज जो सामना आहे गुजरात टायटन्स विरुद्ध, जर त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांची टीम अजून 9व्या क्रमांकावरती पोहोचू शकते.